सदाशिव पेठेतलं पेरुगेट माहिती आहे. तर माधुरी शिंदेची जी पलटण होती त्याचं नेतृत्व करणारा एक फ्रेंचमन होता त्या सरकार, त्याचं नाव पेरॉ असं त्याचं नाव होतं आणि त्यांना ती जागा याला छावण्यांसाठी दिली होती. ती जागाही तेव्हा सदाशिव पेठही पुण्याबाहेर होती, तर त्यांना ती जागा दिली. तिथे पेरॉच्या छावण्या उभा राहिल्या. पुणेकर त्याला पेरॉच्या छावण्या वगैरे असं म्हणायला लागले. ची कारभार ताब्यात घेतला. मग त्यांनी जागांची नावं नकाशे करताना त्या ह्याला पेरॉगेट असं नाव दिलं. इंग्लिश ह्याच्यात पेरॉची स्केच ठेवली आणि गेट, पेरॉगेट असं नाव दिलं. आपल्या चाणाक्ष पुणेकरांनी त्याचं पेरुगेट केलं आणि वस्तुतः तिथे पेरूच्या बागा वगैरे काही नव्हत्या. पेरॉ या लष्करी अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ किंवा तशी नोंद झाली ते पेरॉगेट, ते पेरुगेट आपण म्हणायला लागलो. मी स्वतः पेरुगेट भावे स्कूलचा विद्यार्थी आहे. ही गोष्ट मला भारत इतिहास संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी श्रीमा भावे यांनी सांगितली होती. तेही पेरुगेट भावे स्कूलचे विद्यार्थी.